नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 18 मे 2024 आपल्या उजनीची पाणी पातळी किती खालावली गेली आहे आणि पुढील 2-4 दिवसांमध्ये किती खालावली जाणार आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोतच. तत्पूर्वी यावर्षी जो उजनीचा नियोजनाचा बोजावर उडलेला आहे आणि त्यामुळे जो शेतकरी संकटात सापडला आहे त्याचा वेळ आढावा घेणार आहोत. गेल्या 7 वर्षामध्ये उजनी धरण आपलं मायनसमध्ये किती तारखेला गेलं आणि उजनी यावर्षी निच्चांक पातळीचा उच्चांक होणार आहे हे तर भाकीत खरं ठरणार आहे. कारण उजनीचं झालेलं नियोजन म्हणता येणार नाही. राजकीय दबाव आणि त्या दबावापोटी केलेलं प्रशासनानं केलेला कारभार हा शेतकऱ्याच्या माती मारण्याचं काम यावर्षी गेल्या वर्षी झालेलं आहे. याला जबाबदारीची कोण घेणार? खरं तर उजनी हे शेतीसाठी पिण्यासाठी निर्माण केलं गेलं होतं, परंतु राजकारणासाठी निर्माण केलं गेलं. हा प्रभाव गेल्या वर्षी प्रभाव म्हणजे चांगल्या प्रकारे जाणवला आहे. लोकांमध्ये असंतोष आहे, शेतकऱ्यामध्ये असंतोष आहे. उजनीचं पाण्याचं नियोजन योग्य व्हायला पाहिजे अशी भावना लोकांमध्ये तळमळीने व्यक्त केली जाते. परंतु ही तळमळ ज्या त्या तालुक्यातील आमदारांच्या मनापर्यंत जात नाही. त्यांना वाटेल तसं नियोजन करून घेण्याचं काम सत्ता असल्यामुळे सत्तेचा गैरवापर करून उजनी धरणाची वाट लावण्याचं काम आतापर्यंत केलेलं आहे. परंतु शेतकऱ्यांनी जागा होण्याची गरज आहे सध्याला. कारण शेतकरी जागा झाला तरच जागणार आहे. कारण राजकारणाला फक्त राजकारण करायचं आहे. त्यांचा मताचा कोटा पूर्ण भरण्यासाठीच फक्त त्यांना उजनीचं पाण्याचा वापर करावा असं त्यांना वाटतंय. तर आज सकाळी उजनी धरणाची एकूण पाणी स्थिती काय आहे तर एकूण पाणी पातळी ही 485.710 मीटर. तर एकूण पाणी साठा हा 979.52 दशलक्ष घनमीटर एवढापर्यंत खाली गेलेला आहे. तर सध्याला उजनीमध्ये फक्त 34.59 TMC पाणी शिल्लक आहे. परंतु त्यामध्ये 20 ते 22 TMC गाळ आणि वाळू धरला तर जवळपास आपल्या उजनी धरणामध्ये केवळ 12 TMC पाणी शिल्लक असण्याची शक्यता आहे. कारण गाळ आणि वाळूचं प्रमाण अतिशय वाढलेलं आहे. नदीकाठचा बऱ्याच ठिकाणचा पाणीपुरवठा बंद झालेला आहे. तर मायनस पातळीमध्ये उजनी धरण 823.29 दशलक्ष घनमीटर इतक्या खालीपर्यंत गेलेलं आहे. म्हणजे जवळपास मायनस पातळीमधले 29.7 TMC पाणी वापर झालेला आहे. तर टक्केवारी बघितलं तर -54.26 एवढं धरण खाली गेलेलं आहे. आतापर्यंतचा इतिहास आहे 59.87% उजनी धरण खाली गेलं होतं. परंतु यावर्षी तो उच्चांक म्हणजे निच्चांक म्हणावा लागेल. उच्चांक असं म्हणता येईल, निच्चांक म्हणावा तो निच्चांक पातळी ओलांडणार आहे. कारण आणखी सोलापूरसाठी जे सोडलेलं पाणी 6000 क्युसेसनं सोडलेलं पाणी आहे ते पाणी सोलापूरला पोहोचण्यासाठी आणखी 3 दिवसाचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत किमान 3 ते 4% पाणी कमी होणार आहे. म्हणजे 60%पर्यंत -60%पर्यंत धरण जाण्याची शक्यता आहे. आणि बाष्पीभवनाचा वेगही परवापेक्षा काल दिवसभरामध्ये वाढलेला आहे. उन्हाची उष्णता वाढलेला आहे. काही भागात पावसाने बऱ्यापैकी साथ दिली. पाऊस बऱ्यापैकी चांगला झालेला होता. परंतु काही ठिकाणी जे कोरडं वातावरण आहे त्या ठिकाणी मात्र पाण्याची वणवा आहे. बाष्पीभवनाचा वेग हा 7.32 मिलीमीटर एवढा झालेला आहे. आतापर्यंत बाष्पीभवनातून 8 ते 10 TMC पाणी संपलेलं आहे. आणखी इथून पुढेही आणखी किमान 2 ते 3 TMC पाणी संपणार आहे. सध्याला उजनी धरणातून 6000 क्युसेसचा विसर्ग चालू आहे. आणखी 3-4 दिवस जर हा विसर्ग चालू राहिला तर तो विसर्ग चालू राहिल्यामुळे उजनी धरण आपलं -60%च्या पुढं जाणार हे नक्की. कारण आता सध्याला ज्या पाणीपुरवठा योजना उजनीच्या धरणावर अवलंबून आहेत म्हणजे जवळपास 41 पाणीपुरवठा योजना गावच्या उजनी धरणावर अवलंबून आहेत. त्यापैकी 99% योजना ह्या बंद पडलेल्या
आहेत, बंद पडण्याच्या मार्गावर आहेत आणि सध्याला सोलापूरसाठीही तिबार पंपिंग करण्याची वेळ आलेली आहे. दर 2018 पासून जे आजपर्यंत मायनसमध्ये कधी गेलं त्याचा आपण सविस्तर आढावा घेऊ. खरं तर 2018 मध्ये 23 मेला मायनसमध्ये उजनी धरण गेलं होतं. 2019 मध्ये 15 मेला गेलं होतं. तर 2020 मध्ये 13 मेला गेलं होतं आणि 2020 मधलीच आकडेवारी ही आतापर्यंत निच्चंक पातळी ठरली आहे. तीही 59.87% मायनसमध्ये गेलं होतं. तर 2021 मध्ये 13 मे, 2022 मध्ये 7 जून आणि 2023 13 एप्रिल आणि 2024 मध्ये मात्र 21 जानेवारी म्हणजे वर्षाच्या पहिल्या महिन्यातच उजनी धरण आपलं मायनसमध्ये गेलं होतं. त्यामुळे इथून पुढं जानेवारी ते जूनपर्यंत जवळपास 6 महिन्याचा कालावधी, या कालावधीमध्ये उजनी धरण हे किती टक्क्यापर्यंत खाली जाईल याची शाश्वती आणखीही सांगता येत नाही. पावसाने ओढ देऊ नये अशी अपेक्षा आहे. पावसाने ओढ जर दिली तर उजनी धरण 65%च्या पुढं -65%च्या पुढं जाणार आणि उजनी धरणावर जेवढं अवलंबून आहेत पाणीपुरवठा योजना त्या पूर्णपणे बंद पडणार. गावगावचा पाणीपुरवठा बंद पडणार. हे का झालं, कशामुळे झालं तर उजनीचं झालेलं अयोग्य नियोजन, राजकीय प्रभाव आणि राजकीय प्रभावापोटी केलेलं प्रशासन काम. खरं तर उजनी प्रशासन हे एक वेगळा भाग आहे आणि परंतु राजकीय प्रशासन, राजकीय दबाव याचा परिणाम ह्या उजनीवर गेल्या 2 वर्षामध्ये होताना दिसतोय. 2022 मध्ये 7 जूनला मायनसमध्ये गेलं धरण, मात्र या 2 वर्षामध्ये मायनस पातळी ही 21 जानेवारी 13 एप्रिल या दरम्यान गेली होती. त्यामुळे उजनी धरणाची परिस्थिती बिकट झालेली आहे. 41 जी पाणीपुरवठा योजना आहेत, कारखाने आहेत, त्या कारखान्याची परिस्थिती, कारखाने सध्याला बंद जरी असले तरी त्यांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद होण्याच्या मार्गावर आहे. काही ठिकाणचा बंद झालेला आहे. MIDCचा पाणीपुरवठा बंद झालेला आहे. नदीकाठचा, धरणकाठचा शेतकरी पाण्यासाठी चाऱ्या खोदणं, केबल वाढवणं, पायपा लांबवणं एवढा प्रयत्न करूनही पाणी आपल्या शेतीला मिळत नाही. बऱ्याच ठिकाणची शेती करपून गेली आहे. उजनी धरणामधून जे जानेवारीच्या आसपास कालव्याद्वारे जे पाणी सोडलं होतं त्याचं योग्य नियोजन न झाल्यामुळं ही परिस्थिती ओढवली आहे. 1 महिन्याचा गॅप देऊन जर परत पाणी सोडलं असतं तर पाणी आपल्याला या मार्च एप्रिलमध्ये एक पाळी मिळाली असती आणि शेतकऱ्याची पिकं वाचली असती. परंतु शेतकऱ्याला वाचवायचं धोरण ना राजकर्त्याचं आहे ना प्रशासनाचं आहे. एकतर पहिली गोष्ट, पालकमंत्री आपल्या जिल्ह्यातला नसल्यामुळे, आपल्या जिल्ह्याची माहिती, ज्ञान अजिबात नसल्यामुळं पाणी कधी विखे पाटील असतील, चंद्रकांत पाटील असतील किंवा इतर कोणी आता सध्याला पालकमंत्री झाले असतील, या 2-3 वर्षामध्ये 4 पालकमंत्री बदलले, परंतु जिल्ह्यातील एकही पालकमंत्री नसल्यामुळं या उजनी धरणाची वाट लावण्याचं काम पालकमंत्र्याच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातील सद्यस्थितीतील आमदारांनी, कोणाची नावं घेत नाही परंतु सगळ्याला ज्ञात आहे, या आमदारांनी आपल्या उजनी धरणाची वाट लावलेली आहे. आपल्या फायद्याचं बघितलेलं आहे. ज्या आमदारांनी या उजनीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला त्या भागातील पिकं चांगली आहेत, परंतु बाकीच्या शेतकऱ्याचं काय याचा विचार त्यांनी केलेला दिसत नाही कुठं. त्यामुळं उजनीवर लवकरच पावसाची सुरुवात व्हावी. उजनीच्या वरील असणारी 19 धरणं आहेत ती धरणं भरून व्हावीत आणि नंतर आपलं उजनी धरण भरावं अशी अपेक्षा आहे, आशा आहे. त्याशिवाय आपला पुढील वर्ष सुखासमाधानात जाणार नाही. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की उजनी धरणाचा जो जल आराखडा आहे, टेल टू एंड, हा आराखडा कोणीही पाळताना दिसत नाही. खरं तर उजनी धरणं आधी भरून घ्यायला पाहिजे, नंतर वरची धरणं भरली गेली पाहिजेत, परंतु तसं होताना दिसत नाही. त्या जिल्ह्यातील राजकारणी आपल्या धरणात पाणीसाठा वाढवण्यासाठी प्रयत्न करतात, परंतु आपल्या जिल्ह्यातील राजकारणी मात्र आपल्या धरणातील पाणीसाठा कसा कमी होईल याकडे लक्ष देताना दिसत आहेत. याचा परिणाम लोकांमध्ये, शेतीमध्ये, पिकामध्ये आणि जनावरांमध्ये दिसून येतोय. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडींसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे.
धन्यवाद.